नमस्कार, मी अर्चना. इथं 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं. एकत्र केल्यानंतर इथं 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे. हातावर कुस्करून असं ओवा टाकून द्यायचा. थोडी हळद, लाल मिरचीची पूड, लाल तिखट, लसूण बारीक केलेला, यावर थोडंसं तेल, चवीनुसार मीठ. अगोदर सुक्का असं मिक्स करून घ्यायचं. नंतर इथं मेथीची भाजी घेतलेली. मेथीची भाजी कशी घेतलेली, फक्त पानं घेतलेले मेथीच्या भाजीचे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा. पातळ नाही मळायचा, थोडंसं जाडसरच घट्ट मळायचा असा. आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घेतलेलं या पद्धतीने. थोडं वेळ आता बाजूला ठेवूया. थोडंसं तेल थोडं बाजूला ठेवून द्या. आता हे इथं तुरीची डाळ अशी शिजवून घेतलेली आहे. 1 वाटी तुरीच्या डाळीला 3 वाटी पाणी टाकलेले, हळद टाकलेले, मीठ टाकलेले, तेल टाकून कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊन व्यवस्थित अशी डाळ शिजवून घेतलेली आहे. आणि घोटून नाही घेतलेली, तशी शिजवून घेतलेली. त्याला फक्त फोडणी द्यायची वरून. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकलेली आहे, सुक्या लाल मिरच्या व्यवस्थित असं परतून घ्यायचं. त्यामध्ये नंतर हिंग टाकलेले सगळ्यात शेवटी. छान अशी चरचरीत अशी फोडणी दिलेली मस्त अशी डाळ तयार झालेली, खमंग अशी दामटेसोबत खायला. आता दामटे बनवून घेऊ. हाताला थोडंसं तेल लावायचं. याला लाटून घ्यायची गरज नाही, हातावरच असे छान असे दामट्या बनवून घ्यायच्या. थोडंसं छिद्र पाडायचं मध्ये. तर छान असं तेलावर शेकून घ्यायच्या दोन्ही बाजूने. व्यवस्थित असं शेकून घ्यायच्या तेल टाकून. आणि दाबून दाबून असं शेकून घ्यायच्या, म्हणजे आतमधूनही व्यवस्थित असे शेकले जाते. ते खमंग अशी खमंग अशी डाळ दामटी तयार झालेली आहे.